1,00,000 इन्व्हेस्ट केले ना मंथली तुम्हाला 15,000 मिळतील. तुम्हाला 15,000 भेटतील. काय काय 5,000 दिल्यानंतर 15,000 15 मिनिटात तुम्हाला भेटतील. बापरे. तुमचं आधार कार्ड पॅन कार्डवर तुला ते लोन भेटते. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, महिना झाले, आता 1.5 वर्ष होत आलं तरी त्यांना काय माझं प्रोसेस झालीच नाही. प्रोसेस झाली, माझी प्रोसेस झाली पण ती काही लोनची झालेली नाही. राईट. अजून काय फ्रॉड होऊ शकतात ऑनलाईन? आता जसं बोललो OTP मागतात, आहे की नाही? हां, क्रेडिट कार्डचं मागतात. क्रेडिट कार्डचं तुमचं लिमिट वाढवून देतो, बरोबर आहे की नाही? फसवलं. हां, सांगा उदाहरण. फॉर एक्झाम्पल. हां, त्याला फोन आला की तुमचं लिमिट वाढवून देतो. हां हां त्याला सगळी माहिती वगैरे विचारली, ॲपमधून त्याचा कस्टमर ID वगैरे, आणि दुसऱ्या दिवशी फोन केला, आम्ही तुमचं सगळं चेक करून तुम्हाला उद्या फोन करतो, सिबिल वगैरे चेक करून तुमचं लिमिट वाढवून देतो म्हणून. दुसऱ्या दिवशी परत फोन आला, तोपर्यंत त्यांनी ते सगळे चेंजेस करून ठेवले ते ऑनलाईन. आणि मग दुसऱ्या दिवशी फोन करून ते आधीच ह्याचा नंबर पण घेतला होता क्रेडिट कार्डचा वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ॲमेझॉनवरून शॉपिंग मारलं आणि त्यांच्याकडून OTP घेतला. आणि ते एवढं फास्टमध्ये बोलतात तिकडून की त्या माणसाला समजत नाही. गॅस कनेक्शन, तुमचं गॅस उद्या बंद होणार आहे की नाही? तुम्ही पैसे भरलेले नाहीत आणि आत्ताच्या आत्ता भरावे लागणार आहेत, आहे की नाही? मी ऑनलाईन प्रोसेस सांगतो, हे ॲप डाउनलोड करा. बरोबर. आपण गाडीवर असतो, ट्रॅफिकमध्ये असतो, तेवढ्यात त्यानं बाजूला घ्यायला लावतं. नाही तो सर वो फिर आपका दोबारा पूरा KYC करना पडेगा, ऐसा वैसा, वो हार्ड हो जाए. मग ती माणूस अरे बापरे अजून ते ताप लागेल म्हणून खटाखट ते परत जाऊन करायला लागतं. बरोबर. लाईट बिलचं सुद्धा असं करू, असं कशाचंही काही होऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला फक्त ट्रस्टेड आणि गोष्टीवर करतात ते की कॉल ट्रान्सफर करतो आमच्या सिनियरकडे, त्यांच्याशी बोला, सगळी माहिती विचारून घेतात आणि दुसऱ्या दिवशी कॉल करू म्हणून सांगतो. आता बघा, आपण वेल एज्युकेटेड आहोत तर ही परिस्थिती आहे. सामान्य माणसाचं काय होत असेल तुम्ही विचार करा, की ज्याला समजा नॉलेजच नाही अशा गोष्टींबद्दल, तर आपल्याला आपल्या जवळपास तरी हे नॉलेज शेअर करायचं आहे की बाबा असं होऊ शकतं आणि घाबरायचं काही कारण नाही. आणि आपल्याला मग त्याचे उपाय पण आपण चर्चा करू की काय काय आपण त्याच्यावर उपाय करू शकतो. त्यांनी सायबरला वगैरे कंप्लेंट केली पण त्यांनी ते नाही केस सॉल्व्ह केली. त्यांनी सांगितलं की बँक मेसेज पाठवत असते तुम्हाला की OTP शेअर करू नका, की तुमच्याकडून चूक झालेली आहे, तर ते त्यांना बिल पण भरायला लागलं. आता मी काल एक मुंबईची टीम आली होती, पुण्यात मीटिंग झाली आमची. तर चावडी आपली कुठं झाली होती ते डॉक्टर जंगम कुठं, अंधेरी ना, अंधेरी नाही, भाईंदर. हां, भाईंदरला चावडी झाली आपली, कारण चावडीतच आहे आपण. तर भाईंदरमध्ये काय केलं त्या लोकांनी की एक दुकानासमोर लाईन लागली होती, गर्दी होती खूप आणि ट्रॅफिक जाम त्याच्यामुळं. म्हणून मी सहज विचारलं हे काय चालू आहे. तर ते एक ह्याचं दुकान होतं, काय म्हणतात त्याला, डायमंड ज्वेलरी असते ना, डायमंडचं दुकान होतं. 1,00,000ला 1 डायमंड चालू होते का ते? नाही, ती चावडी तेव्हा झालेली, आता न्यूज आली असेल. मग त्यावेळेस मी सांगितलं होतं हे फ्रॉड आहे बघा. ते परत नंतर फ्रॉड झालं, ते बंद झालं, पळून गेले ते. बरं, म्हणजे आधी आपल्याला सांगता येतं की काय होणार आहे. लोकांना वाटतं की मी ज्योतिषी आहे, पण कशाचा डोंबल्याचा ज्योतिषी. कुणालाही जरा दिमाग असेल त्याला कळतं ना काय होणार आहे. शोरूम वगैरे एकदम जबरदस्त होतं भाईंदरमध्ये, माहीत आहे ना तुम्हाला? हां, न्यूजला दाखवलं होतं का? हां, घ्या हे कळू द्या ना, म्हणजे काय होतंय की लोक सावध राहतील ना. बरं मी सांगतो. हां, ट्रॅकर ID म्हणून एक असतं, म्हणजे जर तुमचं पार्सल येणार असेल म्हणजे माहिती असावं म्हणून. ट्रॅकर ID. हा, माझा मुलगा ॲबॅकस क्लासेसमध्ये आहे, तर त्याचं ॲबॅकसचे जे पोर्शन होता तो यायचा होता. तर मॅडमनी ट्रॅकर ID दिला होता. मग मी ट्रॅकर ID वरती चेक केलं की मग आमचं पार्सल कुठे आहे. तर ते पार्सल चेक करायच्या अगोदरच आम्हाला कॉल आला की आम्ही इथून बोलतोय, तुमचं इथे पार्सल आहे आणि तुम्हाला आत्ता एक मेसेज आला आहे, त्याच्यावरती ओके क्लिक करा. मग मी ते न करता मॅडमना फोन केला की मॅडम असा असा मला कॉल आला होता. तर म्हटलं ते फ्रॉड असू शकतं आणि ते तसंच होतं की फ्रॉड होतं. परत 1 तासाने फोन आला की ते एकदम असे शिवीगाळ करायला लागले. तुम्ही ती प्रोसेस पूर्ण केली नाही, तुम्ही ती प्रोसेस पूर्ण केली नाही, तुम्हाला हे मिळणारच नाही. तर माझं पार्सल होतं 10 किलोमीटर अंतरावरती आणि हिने मला फोन केला होता मुंबईतून. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानं पार्सल माझ्या घरी आलं आणि पुन्हा आणि फोन आला की तुमचं पार्सल इथे आहे, तुम्ही करणार आहात की नाही, तुम्ही ती प्रोसेस करा. मग ही सगळी प्रोसेस आम्ही मॅडमना सांगितली. मॅडमनी डायरेक्ट सगळ्या पॅरेंट्सना सांगितलं की असं असं होऊ शकतं,
की तुम्ही ट्रॅकर आय डी चेक करताना सुद्धा व्यवस्थितपणे करा. येस, ट्रॅकर आय डी सुद्धा आपण व्यवस्थित चेक केला पाहिजे. कुठल्याही बाबतीमध्ये जर निनावी फोन अनोळखी फोन येत असेल, अनोळखी काही मेसेज असेल तर ते रिस्की असू शकतं. तर आपल्याला त्याची काळजी घ्यायची. आता तो जो मुंबईचा भाईंदरचा प्रकार, जे 1 लाखात 1 डायमंड, आता मला एक्झॅक्ट अमाऊंट माहीत नाही, पण मला वाटतं की 1 लाखात काहीतरी चर्चा झाली आमची. आणि सगळ्यात विशेष तो डायमंड ज्वेलरीवाला शोरूमवाला सांगत होता की हे डुप्लिकेट आहे. तो स्वतःच सांगतो की बाबा हा डायमंड डुप्लिकेट आहे. तरी लोक लाईन लावून घेत होते ते. कारण वीकली 25%, आठवड्याला 25%, म्हणजे 1 लाखाचे म्हणजे दर आठवड्याला 25% चालू झाले तुम्हाला. दर आठवड्याला 25,000 पॉसिबल वाटतं का? हां, बरोबर आहे. तरी सुद्धा लोक काय करत होते, कारण तुम्ही डायमंड घेतला आणि तुम्ही जर दुसऱ्याला सांगितलं हेच घे डुप्लिकेट डायमंड, तर तुम्हाला परत आणखी एक्स्ट्रा पर्सेंटेज चालू होणार. पण माणूस काय करतोय, ग्रीड. माणसाला जन्मताच 2 भावना फिक्स असतात, एक ग्रीड आणि दुसरी फिअर. ग्रीड म्हणजे लालच, फिअर म्हणजे भीती. लहान लेकराला सुद्धा भीती असते, बरोबर. मग आता मी हे का उदाहरण सांगतोय की त्यांनी पोलीस केस केली, तरी पोलीस त्यांना काय म्हणले, तुम्ही 1 लाख का दिले? ते म्हणले डायमंड दिला होता त्याने, डुप्लिकेट डायमंड दिला त्याने. मग ते म्हणले त्यांनी सांगितलं होतं का हे डुप्लिकेट आहे? हां सांगितलं होतं म्हणले. येडा चल हट हट. मग तुला आहे का नाही, डॅश डॅश भारीन उड्या मारी निघ म्हणले. मग सांगायचं आता ते काय, मग आता तुम्ही जसं मगाशी म्हणला, बँकेनं ऑलरेडी तुम्हाला SMS टाकलेले आहेत, कॉल बी येतात की बाबा OTP ना शेअर करे, पर्सनल शेअर ना करे, पण तुम्ही देता, आहे का नाही. पण तुम्ही का फसता याचा अर्थ म्हणजे प्रत्येक वेळी आपणच चुकीचे असं नाही. ते खूप स्ट्रॉंग माइंडसेटवाले आहेत, ते तुम्हाला इमोशनली अत्याचार करतात. म्हणजे इमोशनल तुम्हाला अशा टायमिंगमध्ये अडकवतात की बरोबर तुम्हाला ते करावं असं वाटतं. मी म्हणणारा माणूस सुद्धा फसतो. मी तर मित्राला विचारलं तू असं का केलं, म्हणजे का ते दिलं, लिमिट वाढवायची काय गरज होती? तर तो म्हटला की मला फायनान्शियल नीड होती, जरा पैसे लागणार होते, दिवाळी पुढे होती शॉपिंगला वगैरे, म्हणून लिमिट वाढवून येईल क्रेडिट कार्डचं, म्हणून त्याने हा उद्योग केला. आणि त्याचे आता बघा, लिमिट क्रेडिट कार्डचं का वाढवायचं की दिवाळीची शॉपिंग करायची. व्हॉट इज दिस? म्हणजे अशा वस्तू तुम्ही खरेदी करताय लिमिट, क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवून, ज्या वस्तू डिप्रिसिएट आहेत. व्हॉट इज मीन बाय डिप्रिसिएट? ज्याची व्हॅल्यू कमी होणार आहे किंवा 0 होणार आहे, ती वस्तू घेऊन. मला सांगा, कुठलीही वस्तू आपण घ्यायच्या अगोदरपर्यंत ती आपल्यासाठी खूप मूल्यवान असते, पण जेव्हा आपण ती वस्तू घेतो त्या वस्तूचं मूल्य काय होतं? 0. तुम्हाला कार घ्यावी वाटत असेल, अरे ही कार बस माझी जिंदगी सुधरून जाईल, बस काही हो हे कार घेणार मी, आहे ना. आणि मग समजा घेतलीच, इकडून तिकडून आहे ना, पैसे गोळा करून डाऊन पेमेंट भरलं, बरोबर, पुन्हा हप्ता चालू झाला, आणि गाडी तिथं खाली पार्किंगला लावून आहे, आणि त्याला हप्ता पुढचा कसा भरायचा ह्याचं टेन्शन आहे. म्हणजे ॲक्च्युली वस्तू आली, तिच्याकडे लक्ष पण नाही, बरोबर आहे. कॉलेजचे पोरं आहेत नाही तर माहीत आहे ना, अरे ही पोरगी भेटली बस जिंदगीला जिंगाला, लग्न झालं बस. मग पण ती मुलगी मिळायच्या अगोदरच लग्न झाल्यावर त्या बायकोचं काही मानपान राखत नाही, रोज भांडणं सुरू होतात त्यांचे, होतात का रे. म्हणजे जी वस्तू आपल्याकडे नाही तोपर्यंतच त्या वस्तूचं मूल्य आहे. जेव्हा ती वस्तू आपल्याकडे आली की तिचं मूल्य 0 आहे. मग तशा वस्तू घेण्यासाठी म्हणून जर आपण क्रेडिट कार्ड वापरत असू, व्हॉट इज द डिझास्टर? 40% प्लस इंटरेस्ट विथ कंपाऊंडिंग. बोला हा, बाहेर निघेल का त्या जाळ्यातून? मग त्यातून निघण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड घेणार, हा, मग त्याचं ते फिरवा फिरवी चेन ऑफ क्रेडिट कार्ड चालू झाली. हा, मग मला सांगायचा हा मुद्दा आहे की क्रेडिट कार्ड पण फायद्याचे आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीने वापरले गेले पाहिजे, राईट. पण ते फायद्याचे, ज्याला ते डिसिप्लिन नाही आहे, ज्याच्याकडे ते अक्कल नाही आहे वापरायची, त्याच्यासाठी ते डिझास्टरच आहे. म्हणून मी एक साधं सूत्र सांगितलं आहे तुम्हाला, क्रेडिट कार्डची खरंच तुम्हाला गरज आहे ना,
तर जन्मात कधी घ्यायचं नाही. आणि क्रेडिट कार्डची बिलकुल गरजच नाही आहे. भरपूर पैसा पडून आहे तुमच्याकडे सेविंगला, काही टेन्शन नाही आहे. मग कंपल्सरी क्रेडिट कार्ड घ्या आणि क्रेडिट कार्डनंच खर्च करा. 45 दिवस फुकट पैसे वापरायला मिळतात. आणि जर चेन ऑफ क्रेडिट कार्ड केली तर वर्षभर फुकट पैसे. हां, त्याचं पण एक सेशन घेईन मी, पण त्याला फीस असेल. हां, आता कळालं आम्हाला ही गेम होती काय. तर सांगायचा उद्देश आहे की हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हे केलं पाहिजे. आता याच्यावर उपाय काय? उपाय नाहीच का मग याला? प्रत्येक गोष्टीला उपाय आहे का नाही? काय उपाय आहे? फायनान्शियल नॉलेज मिळवणं सगळ्यात पहिल्यांदा. राईट, समोरचा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे तुम्हाला स्वतःला चेक करता आलं पाहिजे. येस ऑर नो? राईट, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा हा चार्ट कमांडो किंवा हा महेश पाटील इथे येऊन बोलतोय, हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय. बरं, काय अवघड आहे का चेक करणं? असेल गुगल तरच माणूस जगल, अशी स्थिती आहे सध्या. लगेच आपण मोबाईल काढून चेक करू शकतो. येस ऑर नो? राईट. आणि आजच्या काळामध्ये काय बाप दाखव नाही तर श्राद्ध घ्यायला पण असं करू शकतो. येस ऑर नो? आहे की नाही? त्यासाठी आपल्याला नॉलेज स्वतःकडे असणं गरजेचं आहे. राईट. आता माझ्याकडे 5 कंपनी आहेत, त्याच्यात काम लोक करतात, आहे की नाही? मी काम नाही करत. पण एखादा कुठला पण गैरहजर असेल किंवा हजर नसेल तो माणूस, त्याच्या जागी त्याच्यापेक्षा बेस्ट काम करतो मी. कारण का? प्रत्येकाचं काय काम आहे हे मला परफेक्ट जमतं, म्हणून ती बेने माझ्याकडे काम करतात. नाहीतर त्यांनी माझीच वाट लावली असती. या सर नो? बरोबर आहे का नाही? हा, तर आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचं आहे. कुठलाही बिझनेस असो किंवा काही असो, हे तुम्हाला नॉलेज स्वतःला आधी असलं पाहिजे. बरोबर आहे? मग नॉलेज आहे का तुम्हाला फायनान्शियल? सांगा. SIP म्हणजे काय? हां, इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हां, कोण आहे तिकडे बाबा? माईक द्या त्यांना. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट SIP. बरं, ठीक आहे. पण ते झालं इंग्रजीत सांगितलं तुम्ही, सिनोनिम्स नाही. त्याची डेफिनेशन काय? ऐक, महिन्या साधं सरळ सोपं बाबा, महिन्याला एक छोटी छोटी रक्कम आपण जमा करून एक मोठा कॉर्पस तयार करणं, मोठी रक्कम तयार करणं म्हणजे SIP. बरोबर आहे? SIP ही सुरक्षित आहे. सेबी आणि भारत सरकार आणि AMFI रजिस्टर्ड हे काम चाललेलं असतं. 45 AMCs आहेत, 4000+ म्युच्युअल फंड आहेत, त्यांच्या अंतर्गत ही SIP चालते. ही आपल्याला माहीत पाहिजे. दुसरं STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लान, म्हणजे काय की समजा माझ्याकडे आता काही पैसे शिल्लक आहेत, समजा 10 लाख शिल्लक आहेत, परंतु मार्केट पडत आहे. बरोबर आहे? मला आता टाकायचे नाहीत पैसे त्यात. मग मी काय केलं? लिक्विड फंडमध्ये ठेवले. राईट. लिक्विड फंडमध्ये आपल्याला 7-7.5% मिळतं. लिक्विड शाश्वत ॲप आहे का? कुणाकुणाकडे शाश्वत ॲप? फ्री आहे. तुम्हाला 1ही रुपया द्यायचा नाही आहे. सगळ्या फॅसिलिटी फ्री दिलेल्या आहेत त्याच्यात. बरोबर आहे? आणि वी आर सेबी AMFI रजिस्टर्ड ऑल इंडिया कॉर्पोरेट डिस्ट्रीब्युटर, IRDA ब्रोकर. राईट. म्हणजे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आणि त्या शाश्वत ॲपमधून तुम्हाला फक्त 1 टाईम काय करायचे? NSE BSE थ्रू सेबीची KYC करायची. मग एका सेकंदात तुम्ही कुठल्याही फंडामध्ये तुम्ही SIP करू शकता. आणि SIPचे म्हणजे सिक्युअर आहे, त्याला भ्यायचं काही गरज नाही. कारण मी या अगोदर एक व्हिडिओ पण बनवला होता की बाबा व्हॉट इज म्युच्युअल फंड. आहे ना, म्युच्युअल फंड फ्रॉड असू शकतो का? तर म्युच्युअल फंडाकडे पैसेच नसतात. राईट. बरोबर. त्याचं सगळं डिफरन्शिएट म्हणजे ही सगळी सिस्टम एंगेज आहे, त्यामुळं कुणीही तिथं फसवू शकत नाही. मग त्या ट्रस्टेड सोर्समध्ये SIP करा. SWP म्हणजे काय? मग STP कळालं का? की जेव्हा मार्केट पडत आहे तेव्हा मी लिक्विड फंडमध्ये ठेवले, फिक्स मला 7-7.5% मिळतात. मार्केट पूर्ण खड्ड्यात गेलं तरी काय अडचण नाही, माझे पैसे मायनस जात नाहीत, उलट मला पर्सेंटेज मिळत राहतं. आणि दर महिन्याला त्यातून थोडी थोडी. मला सांगा, मार्केटला टाईम करू शकतो का आपण? हां, ज्यांनी 3rd वेव्ह ट्रेडर कोर्स केला आहे किंवा हे केलं आहे तर तो बॉटमला पकडू शकतो, किंवा बाप 0.5 आला तिथून वर गेला, किंवा बरोबर
आहे की नाही, सेकंड वेव्ह कंप्लीट झालेलं कळालं त्याला, त्यानं तिथूनही गेला. किंवा MMS स्ट्रॅटेजी अंतर्गत तो GZ to GZ मध्ये गेला, त्याला जर ते कळत असेल तेवढं तर तेवढा तो मूग खाऊ शकतो. बरोबर. पण हे सामान्य माणसाला कळू शकतं का? नाही. आपल्याला काय नाही, जेवढं पडलं प्रत्येक महिन्यात आपले SIP इज द बेस्ट. का बेस्ट आहे? कारण टॉपला पण आपला इन्व्हेस्टमेंट होतं, मिडलला पण होतं, बॉटमला पण होतं, सगळीकडे इन्व्हेस्टमेंट होतं. आणि इंडियाची ग्रोथ स्टोरी स्ट्रॉंग आहे का नाही? भारतातले सगळे लोक कष्टाळू आहेत. रोज लोकसंख्या किती वाढते बघा, आहे की नाही? त्यामुळं जगातली 20% लोकसंख्या भारतात राहते. सगळ्यात जास्त आपले लोक लाजतात आणि सगळ्यात जास्त लेकरं भारतातच होतात. आता हा वादाचा विषय आहे, त्याच्यावर आपण सेशन वेगळं ठेवू. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की हे जे 20%, आपल्याकडे जमीन किती आहे? जगातली फक्त 2% जमीन आहे आणि जगातली 20% लोकसंख्या भारतात राहते. साधं एक तुम्ही आहे की नाही, कुठलाही बिझनेस सुरू करावं तुम्ही, यू आर लकी. मी काय म्हणतो, तुम्ही पार्ट टाईममध्ये तुमची पॅसिव्ह इन्कम असलेच पाहिजे, आहे की नाही? लोक गव्हर्नमेंटची नोकरी नको, इकडून बी वाढाले पैसे, तिकडून बी वाढाले. अरे तुला येईना गेले, मग त्याच्यावर काय जळालायस? बरोबर आहे. आम्हाला सुद्धा कोर्स का लॉन्च केला म्हणतो तुम्ही? कोर्स कशाला केला? फुकटच असं बोंबलत फिरायचं ना. कोर्स कशाला लॉन्च केला? म्हणजे किती मूर्खपणा. मग तुम्ही जाऊन अंबानीला कधी म्हणलात का 100-200 रुपयासाठी माझ्या माग लागतो अरे? एवढं 21 लाख करोड आहेत आणि माझ्याकडून रिचार्जचे पैसे मागतो अरे? किती फालतूगिरी झाली. तुम्हाला पण बिझनेस, तुम्हाला सुद्धा काही स्किल तुमच्याकडे जे आहे, ज्याच्यात तुम्ही एक्सपर्ट आहेत, गल्लीतले 4 लोक गोळा करा, त्यांना शिकवा. बरोबर आहे की नाही? ऑनलाईन जा, मोठ्या प्लॅटफॉर्म तयार करा. काय अडचण काय? बरोबर आहे. तुमच्यामुळे एखाद्याचं आयुष्य सुधरू शकतं, आहे की नाही? समजा तुम्हाला संगीत चांगलं येतं, शिकवा ना लोकांना. बरोबर आहे. आणि ज्याला खरंच शिकायचं आहे तो पैसे द्यायला तयार आहे ना. त्याला माहिती आहे ना फुकट काही मिळत नसतं, कारण फुकटचं नॉलेज काही कामाचं नाही, राईट? ते घात करतं. मग त्याला तुम्ही शिकवा, पॅसिव्ह इन्कम तयार करा. बरोबर आहे. मग फायनान्शियल नॉलेज तुम्ही आधी घेतलं, आता समजा SIP आहे, मी तुम्हाला सांगतोय करा, तुम्ही पण करा ना SIP. तुम्ही व्हा डिस्ट्रीब्युटर, काम करा. काय अडचण काय? नाही आम्ही करणार नाही, पण तू फ्रॉड आहे. ही फालतूगिरी आपल्याला सोडली पाहिजे, मेंटॅलिटी. कारण भारत हा खूप, एक फोन लॉन्च केला ना तुम्ही, एक मोबाईल, राईट, 150 करोड लोक आहेत. तुम्हाला 1 लाख मोबाईल तयार करसाल, तुमची 10 लाखाची ऑर्डर येईल. फायदा घ्या ना या गोष्टीचा. फायदा कोण घ्यायलाय? फॉरेनहून लोक यायलेत, बाहेरच्या कंपन्या इथे येऊन लॉन्च करतात. आणि आम्ही काय म्हणतो? नाही दिले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, आहे की नाही? तर समाधान असावं, समाधान नसावं असं म्हणत नाही मी. पण ही फालतूगिरी का? पुढे तुम्ही पण जा, पुढे दुसऱ्याला पण जाऊ द्या, आहे की नाही? कुठलाही मित्राला तुम्ही पुढे गेलेला आवडत नाही. तुम्ही लिहून घ्या बॉन्डवर, किती जिगरी मित्र असू द्या तुमचा, येस सर नो, किती जिगरी असू द्या, त्याला वाटतं साला, आहे की नाही? मला एक 20 वर्षापूर्वीचा मित्र भेटला आणि त्याला मग ते आला, भेटला, ते सगळं बघितलं त्यानं आणि आमच्या सगळ्या प्रॉपर्टीवर जाऊन आला, ऑफिसचं सगळं. बाबा तू तर निवड भिकारी होता की रे म्हणला. हे कसं काय झालं असं? आता काय बोलायचं? म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कसा खड्ड्यात घालून त्याच्यावर उभा राहून चेंदा मेंदा करायचा. माझ्याकडून 5,000 घेतला होताच की रे तेव्हा 98ला. अरे ते 1998 होतं बाळा, आता 2025 आहे. पण मी 1996ला क्लासेस घेत होतो. 96, 97, 98, 12वीत असताना 12वीचे क्लासेस घेतलेले आहेत. 12वीच्या पोरांना शिकवलं. बरोबर. त्यावेळेस सुद्धा मला काही लोक फ्रॉड म्हणले, आहे का? मित्र असून काय कामाचा आहेस तू, पैसे घेऊन शिकवतोस भाड्या. मग कशाला येतो तू जाड्या? निघ. मला सांगायचा हा मुद्दा आहे की जे ही तिकिटी असायची त्या काळात,
जेवढे विषय गेलेत, समजा फिजिक्स गेला, बायोलॉजी गेला, तेवढाच विषय काढता यायचा नंतर. आता कसं आहे मला माहीत नाही. मग ही तिकिटी ज्यांना लागली आहे त्यांना महत्त्व माहीत होतं की क्लासचं काय महत्त्व आहे. माझ्याकडं पोरगा आला नापास झाला असं होतच नव्हतं. आज पण फिजिक्सच्या पहिल्या धड्यापासून आहे की नाही, चॅप्टर 1 पासून चॅप्टर लास्टच्या चॅप्टरपर्यंत सगळं तोंडपाठ आहे मला. सांगा बरं मग. तर सांगायचा मुद्दा हा आहे की नाही, सांगू बी शकतो, काही अडचण नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर, कुणी 12वीचं असेल तर त्याला लगेच कळेल. S.Y. गंभीरचे पुस्तकं होते त्या काळात. मग आता हा मुद्दा जर आहे तर आपल्याला ही फायनान्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल जाऊ द्या खड्ड्यात, तुम्हाला जे कळतं ते वाढवा. बरोबर आहे, ज्याच्यात आवड आहे ते करा, आहे की नाही. मग SWP म्हणजे काय मग? बरोबर आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. हे कशासाठी वापरतो आपण? समजा तुम्हाला कुठून अचानक पैसे आले, राईट, मोठी रक्कम आली, तर ती रक्कम जशीच्या तशी आपण AMCमध्ये गुंतवू शकतो, SWPमध्ये, आणि दर महिन्याला आपल्याला पगार चालू होते. मग ती पगार किती चालू होते हे आपण ठरवायचं. जनरल आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या 4% पैसे घ्यायचे. किंवा आपण आता SIP चालू केली, आपल्याला रिटायर व्हायचे, रिटायरमेंट प्लॅनिंगचं पण लफडा. बरेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग काय का नाही. मला सांगा, आता कुणी आईबाप सगळेच असतील, आहे की नाही, वाईट वाटून घेऊ नका, पण बऱ्याच आईबापांना म्हणजे वयस्कर झालेत, पोरं मोठं झालेले आहेत, पोरांचे लग्न पण झालेले आहेत, आहे की नाही, आणि ह्याला पोराची काळजी वाटते, माझ्यानंतर ह्याचं कसं होईल, आहे की नाही. आणि ते सतत बोलून दाखवतं, बाळा माझ्यानंतर तुझं कसं होईल, त्यासाठी आहे का मी तीळ मरतोय, आहे की नाही. मग एवढीच जर काळजी असेल तर 10 करोडचा इन्शुरन्स काढ, स्वस्तात मिळतो, आणि मरून जा ना. 10 करोड रुपये मिळतील पोराला, जिंदगी झिंगाला ना, अजून काय पाहिजे. हा, काळजी पोराची नाहीये, काळजी स्वतःची आहे. जर मी जास्त दिवस जगलो तर मला कोण सांभाळणार? येस आर नो? येस म्हणणार नाही कोणी, कारण पटण्यासारखं नाही आहे ना. हा, खरं बोललं त्याला आहे की नाही, खऱ्याला त्रासच होतो कधी पण. लक्षात घ्या, काळजी आपली आहे. जर मी आता, कारण वय वाढतंय, लक्षात घ्या. पहिलं माणसं 50-60 वर्ष मरत होते, पटापट प्लेग आला हे. आता माणसं मरच नाही गेलेत. म्हणजे मी दावा मरावी म्हणत नाही आहे, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे. म्हणजे जो माणूस 60 वर्ष जगायचा तो 80 वर्ष, 90 वर्ष, 95 वर्ष जगतोय. माझ्या आजीचं आम्ही वाट बघत होतो कधी मरेल, 107 वर्ष जगली. म्हातारं 30 वर्ष आधी मेलंय. लक्षात घ्या, सांगायचा हा उद्देश. म्हणजे पुरुषांना जास्त टेन्शन असतं, कमवून आणायचं हे ते, आहे की नाही. मुलगी बघायला गेल्यानंतर मुलीचा बाप पोरगे किती कमवतोय, शेत आहे का नाही, स्वतःचं घर आहे का नाही बघतो. पण मुलाचा बाप बघतो का, पोरगी किती कमवते, शेत आहे का नाही तिच्याकडे, काही बघत नाही ना. कारण माइंडसेट काय आहे की कमवलं पोरानेच पाहिजे, असं काही नाही ना. बरोबर आहे का नाही. तर सांगायचा हा मुद्दा आहे की आपल्याला ह्या माइंडसेट बदलला पाहिजे. मग दुसरा मुद्दा काय उपाय, आपला माइंडसेट बदला. माइंडसेट कसा असला पाहिजे, पैशाबद्दलचा माइंडसेट, बाकीचे माइंडसेट सोडून देऊ आपण. पैशाबद्दलचे आपले विचार कसे असले पाहिजे. माणूस जर विचारानं श्रीमंत असेल तर पैसे कुठूनही येतात. माणूस विचारानंच गरीब असेल तर जाणार, किती असू द्या तुमच्याकडे, सगळं जाणार. तुम्ही बघता का नाही, और एवढं मोठा नेता होता, असं आहे तसं आहे. आता त्याच्या पुढच्या पिढीत काहीच राहिलं नाही. मी कुणाला योगायोग जर काही मॅच झालं तर निव्वळ योगायोग समजावा, डिस्क्लेमर, आहे की नाही. सिनेमाच्या आधी आजकाल डिस्क्लेमर द्यावा लागायला, रोज नवे नवे रूल यायलेत. बरोबर. तर अशा पद्धतीने मग आपल्याला विचार आहे की नाही, आपल्याला श्रीमंत व्हायचंय. किती काय जणाला व्हायचंय, हां बघा, म्हणजे काही जणांनी हात वर केले, काही जणांचे अर्धेच आहेत, हू का नको, हू का नको.
त्याच्या मायला श्रीमंत व्हायच्या नादात काहीतरी लफडा तर लागायचं नाही. आणि काही जणांनी तर हात वरच केलं नाही. व्हायचं तर सगळ्यालाच आहे की त्यात हात काय वर करायचा. पण विचार करा मित्र, श्रीमंत तर व्हायचंय पण साधा हात उचलायची तयारी नाही. होणार का? राईट. आपल्याला श्रीमंत व्हायचंय पण श्रीमंताला शिव्या देऊन. साला अदानीनं बेवकूफ माणूस आहे हो साला. हा, त्याला काय कळतं? किती फ्रॉड केलेत त्यानं, किती सगळा देश विकला त्यानं. ह्याला काय माहिती आहे अदानीबद्दल? हा, किती हे हे स्वतः अडाणी आहे. आणि अदानी आणि बरं ह्याला पण श्रीमंत व्हायचंय कुणासारखं? अदानीसारखं. आणि शिव्या कुणाला द्यायला? हा, मग होईल का साधं? म्हणून हे माइंडसेट आपल्याला बदलला पाहिजे. अजून काय उपाय आहे सांगा, तुमच्यापैकी कोणी सांगताय का? हा, आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न समाधानातून आलं पाहिजे. समाधानाने आलं पाहिजे. समाधान कसं येईल हो? टेन्शन तर येणारच. ओके, आणखी? हां, ग्रेट. मॅडमचं उत्तर तुमचं पण छानच आहे, काही विषय नाही. पण मॅडमचं ग्रेट, कारण पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. बरोबर आहे. मी असं शहरो शहरी बोंबलत फिरालोय. तुम्हाला काय वाटत असेल बाबा काय मला पैसे मिळत नसतील का? 7 इन्कम सोर्स आहेत माझे. 7. झालं का जेवण? नाही. नाश्त्याची सोय केली आहे का? नसेल केली. चावडीवाले लय चिंगूस लोक हो. चावडी घेतात, उगच फुकटचं बोलतात. खायला देणार काय नाही. आम्हाला फुकट खायला भेटलं तर आम्ही कुठेही जाऊ. इलेक्शनमध्ये बघितलं नाही का? साला त्याला काही नाही, फक्त 2 टायमाचं जेवण आणि रातच्याला एखादी, बस. ते दिवसभर कुत्र्यासारखं फिरतं. त्याला माहीत पण नसतं आपण कुठल्या पार्टीच्या आहे का नाही. हा, आणि ॲक्च्युली कुठल्या पार्टीत फिरलोय, कुठला प्रचार झाला आणि कोण निवडून आले. म्हणजे हे फिरतं वेगळीकडेच, प्रचार होतो 3ऱ्याचाच आणि येतं 4थंच निवडून. कारण 6 वाजल्याच्या नंतर वेगळेच मतदान. पण आपला राजकीय विषय नाही, त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला. बरोबर. पण लक्षात घ्या की आपण एक लक्षात घ्या, कार्यकर्ते कधीही मरतात. राईट. हे सगळे शेवटी एकत्रच असतात ना वर, आहे की नाही. इथं काय होतं, आपली मैत्री तुटते ना. हा, उगच बांधते हे एकमेकात. नाही तू कोण येतं बघू, आमचं तर बघा असं आहे, आमचं तर तसं आहे. बरोबर आहे. ह्यांचं काहीच नाही. नंतर इलेक्शन एकदा संपलं की संपलं. कसली लाडकी बहीण घेऊन बसलात तुम्ही? एक लक्षात घ्या, आहे की नाही. गैराती भाऊ योजना चालू झाली पाहिजे. हा, कारण बिचारा फुकट फिरायला, त्याला खायला प्यायला नाही, त्याला पण द्यायला पाहिजे ना, आहे की नाही. ज्याला काम नाही आहे ते गैराती भाऊच आहे की. हा, त्याला पण मिळायला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला जाणीव करून घेतली पाहिजे, माइंडसेट आपला बदलला पाहिजे आणि त्या टप्प्याटप्प्यानं आपण पुढे गेलं पाहिजे.